टेस्टी फूड बाय मेनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते। आणि जसं की तुम्ही बघत आहात, आज आपण एक वाळवण्याचा पदार्थ तुमच्यासाठी आणलेला आहे आणि तो म्हणजे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड। उपवासाचे हे पापड आहेत, चवीला अतिशय उत्तम लागतात, नक्की करून बघा। आणि कुठल्याही मशीन शिवाय म्हणजे हँड प्रेस मशीन जर का तुमच्याकडे नसेल तर कशा पद्धतीने हे पापड करायचे हे सुद्धा इथे दाखवणार आहे मी। आणि छान व्यवस्थित हे पापड होतात, जितके आपण पातळ करू तितके अगदी छान कुरकुरीत होतात आणि चवीला तर खरंच उत्तम लागतात, तुम्ही नक्की करून बघाल। तर इथे आपण 4 बटाटे घेतलेले आहेत आणि ते आपण आता वाफवून घेणार आहोत। आणि समोरची आता ज्या प्रोसेस आहेत त्या सगळ्या प्रोसेस तुम्ही फॉलो करा आणि अशा पद्धतीने नक्की करून बघा, चवीला अतिशय छान हे पापड लागतात। तर 4 बटाटे घेतले आहेत, त्यासाठी आपण 3 वाट्या साबुदाणा घेतोय। 3 वाट्या साबुदाणा आपण व्यवस्थित भाजणार आहोत आणि छान जेव्हा आपण हा साबुदाणा भाजायला घेतो ना, तेव्हा तो जेव्हा त्यातून चम्मच फिरवतो तेव्हा तो जड लागतो आपल्याला। आणि आपल्याला भाजायचा कितपत आहे हे मी सांगते की जिथपर्यंत तो भाजायचा की जिथपर्यंत आपला चम्मच जो आहे तो इझिली त्यात मूव्ह होणार नाही, म्हणजे थोडासा हलका साबुदाणा होतो आणि तिथपर्यंत आपल्याला अगदी व्यवस्थित थोडा हलका बदामी रंग येईपर्यंत याला आपल्याला भाजावं लागेल। तर व्यवस्थित मंद आचेवर थोडा जाडबुडाच्या एका कढईत आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे आणि तसा आपण तो भाजून घेत आहोत। तर बघा, रंगामधील फरक तुम्ही बघू शकता आणि माझा चम्मच सुद्धा आता इझिली फिरतोय। तर थोडासा रंग बदल झालेला आहे, बदामी रंग याचा आलेला आहे आणि थोडं थंड झाल्यावर मी हे मिक्सरला फिरवून घेणार आहे। आता मिक्सरला जर तुमचं जाडसर पीठ राहत असेल तर ते तुम्ही गिरणीतून दळून आणू शकता, जिथे साबुदाणा दळून मिळतो अशी एक वेगळी गिरणी सुद्धा असते। तर तिथून तुम्ही दळून जर आणलं तर ते पीठ जास्त बारीक येईल आणि बारीक पीठ जर असलं तर आपले जे साबुदाण्याचे पापड आहेत ते जास्त कुरकुरीत होतील आणि जास्त चांगले लागतील। जाड पिठाचं तेवढंसं चांगलं होत नाही। आणि जर का तुमच्याकडे ऑप्शन नसेल गिरणीचं तर मग तुम्ही मिक्सरला काढा पीठ, पण ते अगदी बारीक काढा, जितकं जास्त पीठ बारीक तितके चांगले पापड होतील। आणि आता बघा, गरम गरमच मी या बटाट्याची साल काढते आहे, कारण आपल्याला गरम याच्यातच स्मॅश करायचे आहे आपलं जे पीठ आहे साबुदाण्याचं ते। आता गरम याचा जर बटाट्याचा साल काढायचा आहे तर हाताला चटके लागण्याची भरपूर जास्त शक्यता असते, त्यामुळे ही जी ट्रिक वापरली आहे, आपण एका चाकूमध्ये बटाटा खोचून घ्यायचा, म्हणजे त्याला आपल्याला हात लावावा लागणार नाही आणि अगदी हलक्या हाताने आपण त्याचे सालं काढत जायचे। तर यामुळे काय होईल की तुम्ही कितीही गरम बटाटा असला तरी त्याला पकडून ठेवण्याची गरज राहणार नाही, चाकूच्या मदतीने पकडला की लगेच तो आपल्याला साल काढता येईल। आणि पीठ तुम्ही बघू शकता अगदी बारीक दळलं आहे मी, तरी सुद्धा मी मैद्याच्या चाळणीने ते गाळून घेते। मैद्याच्या चाळणीने गाळलं याच्यासाठी की अगदी बारीकच पीठ आपल्याला पाहिजे आहे आणि ते इतकं बारीक पीठच आपण त्याचेच पापड करणार आहोत। आणि वरचं जे जाड राहणार आहे ते आपण साईडला ठेवू शकतो आणि पडी पापड्या त्याच्या करू शकतो, किंवा मग आपण साबुदाणा बटाटा वडे करतोय तर तेव्हा सुद्धा आपण ते वापरू शकतो। तर अगदी बारीक असं पीठ आपल्याला मिळालेलं आहे आणि 3 वाट्यांचं हे पीठ आहे। 4 बटाटे आपल्याकडे आहेत, तर ते 4ही बटाटे मी सोलून घेतलेले आहेत। आणि आता आपण किसणी घेऊया आणि किसणीच्या मदतीने हे बटाटे सोलून घेऊया। आता बऱ्याच जणींना असा प्रश्न पडला असेल की बटाटे जर स्मॅश केले तरी चालतील, पण स्मॅश याच्यासाठी नाही करत आहे आपण की आपल्या स्मॅश करताना त्याच्यात एखादी गुठळी राहू शकते। तर जर किसून घेतला तर एकसारखा बटाटा बारीक होईल आणि आपल्याला पापड जे आहे ते करण्यास म्हणजे हेल्प मिळेल। कारण की जर का एखादा बटाट्याचा कण राहिला तर त्याने काय होईल की पापड आपला फाटू शकतो। तर त्यामुळे थोडासा त्रास होईल, पण किसूनच घ्यायचे बटाटे, किसून घेतले तर मग ते मस्तपैकी असे स्मॅश होऊन जातील। आणि आता आपण हे जे किसलेले बटाटे आहेत त्यात आपण आपलं जे पीठ आहे ते घालून घेणार आहोत। तर तत्पूर्वी आपल्याला पीठ घालण्याच्या पूर्वी काही मसाले आहेत ते सुद्धा आपण टाकून देऊया। तर बघू शकता छान बटाटे आपले बारीक झालेले आहेत आणि आता 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपण बारीक करून घेणार आहोत आपल्या या पापडासाठी।
तर मिरच्या बारीक होतील तोपर्यंत आपण टाकतोय चिली फ्लेक्स. तर चिली फ्लेक्स आजकाल सगळ्याच घरी उपलब्ध असतात. नसतील तर आपल्या ज्या लाल मिरच्या असतात त्या थोड्याशा जाडसर आपण कुटल्या तर आपल्याला चिली फ्लेक्स मिळून जातात आणि ते चिली फ्लेक्स यात टाकले आहे. जी हिरवी मिरची आपण बारीक करून घेतली होती ती सुद्धा टाकली आहे आणि चव येण्यासाठी, छान चव येण्यासाठी मी मिरे पावडर टाकली आहे. तर मिरे पावडर किती टाकली आहे तर अर्धा टेबलस्पून आपल्याला मिरे पावडर लागणार आणि यात घालायचं आहे चवीपुरतं मीठ. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घालून झालेल्या आहेत. आता मीठ जर आपण घालतोय आणि सगळ्या गोष्टी घालतोय तर तिखट आणि मीठ याच्यासाठी आपण थोडासा जेव्हा आपण हे भिजवतो तेव्हा ते जर थोडं चाखून जरी पाहिलं तरी चालतं, म्हणजे आपल्याला त्याचा अंदाज येतो की आपण तिखट मीठ जे आहे ते आपण व्यवस्थित घातलं आहे की नाही. तर आता जे बारीक केलेलं आपलं पीठ आहे साबुदाण्याचं ते आपण घालून घेतोय आणि छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे, मळून घ्यायचं आहे आणि याचा एक छान डो तयार होईल इतपत आपल्याला याला मळायचं आहे. पाण्याचा कुठेही वापर करायची गरज नाही. आपला जो बटाटा आहे त्यातच हे पीठ मिक्स होऊन जातं. प्रमाण जे सांगितलेलं आहे की 4 बटाटे घेतले तर 3 वाट्या, छोट्या 3 वाट्या मी साबुदाणा पीठ घेतलाय आणि त्यातले जे जाड राहिलाय कण ते मी बाजूला ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि छान उंडा आपला तयार होईल. तर आपण उंडा व्यवस्थित तयार करून घेऊया. तर असा हा उंडा आपला तयार झालेला आहे आणि आता मी एक ओला सुती कापड घेते आणि जो पॉट आहे आपला तो त्या ओल्या कापडाने आपण कव्हर करून घेणार आहोत आणि थोड्या वेळ आपण हे साईडला ठेवणार आहोत. अर्धा तास आपण याला ठेवून देणार आहोत, जेणेकरून जो ओलावा आहे तो आलूचा ओलावा असेल किंवा थोडासा या कापडाचा ओलावा असेल तो पूर्ण साबुदाणा सक करून घेईल आणि नंतर आपण त्याचे पापड बनवूया. तर अर्धा तास ठेवल्यानंतर मग आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. तर छान व्यवस्थित आपला उंडा तयार झालेला आहे. थोडासा प्रेस करून करून आपण व्यवस्थित गोळे करायचे, जेणेकरून आपला पापड कमीत कमी उलेल. तसा तर शक्यता ही असते की हा पापड थोडाफार प्रमाणात उलतो पण काठाकाठानी, पण काही हरकत नाही, तेलात तो इतका आपल्याला माहीत पण पडत नाही. तर आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि मग आपण याला लाटूया. तर हे सगळे गोळे आपल्याला तयार करायचे आहेत आणि हे तयार झालेले गोळे सुद्धा आपण ओल्या कापडाने झाकून ठेवणार आहोत. तर हे सगळे गोळे आपले रेडी झालेले आहेत. आता आपण याला झाकून ठेवूया आणि एक एक घेऊन लाटूया. आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की जर आपल्याकडे हँड प्रेस मशीन नसेल तर काय करायचं. तर बघा मी इथे घरच्या घरी एक जुगाड केला आहे, तो म्हणजे 2 प्लेट्स घेतल्या आणि त्याला ड्रॉइंग केला आहे, ते म्हणजे टेपच्या मदतीने. आणि एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे आपल्याला आणि दुसरा सुद्धा घ्यावा लागेल. तर दोन्ही बाजूनी आपल्याला प्लास्टिकचे कागद लागतील आणि आता या प्लास्टिकच्या कागदला आपण तेल लावून घेणार आहोत. तर मी याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता दुसरा कागद त्यावर ठेवूया आपण आणि ही जी प्लेट आहे ती आपण यावर दाबणार आहोत. म्हणजे जर का आपल्याकडे हँड प्रेस मशीन नसेल तर याचा वापर आपल्याला करता येईल. आपण याला एकतर हाताने प्रेस करू शकतो किंवा आपल्याकडे जो खलबत्ता असतो तो खलबत्ता ठेवून सुद्धा आपण छान व्यवस्थित प्रेस करू शकतो. तर अशा पद्धतीने आपली ही जी पापडी आहे ती रेडी होऊन जाईल. तर ही पापडी लाटताना आपल्याला पातळ अशी लाटायची आहे, म्हणजे आपले हा जो पापड आहे तो वाळून खूप जास्त जाड होतो, त्यामुळे आपल्याला अगदी पातळ लाटायची आहे. दुसरा एक प्रकार हा आहे की आपण अशी दोन्ही बाजूनी कागद घेऊन आपण लाटू सुद्धा शकतो, म्हणजे पोळपाटावर आपल्याला लाटता सुद्धा येईल. तर अशा पद्धतीने हे जे पापड आहेत हे रेडी होतात आणि तुम्ही लाटून सुद्धा करू शकता किंवा तुम्ही प्लेटच्या साह्याने सुद्धा करू शकता. आणि जर तुमच्याकडे हँडप्रेस मशीन असेल, पुरी मशीन, तर त्यावर सुद्धा तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने हे पापड रेडी होतात. हे उन्हात वाळवायला आपण घेणार आहोत. तर हे उन्हात वाळवून आणणार आहे मी आणि ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा, उन्हात वाळवल्यानंतरचे हे पापड रेडी झालेले आहेत आणि आता हे पापड आपण फायनली तळून बघणार आहोत. तर मी तुम्हाला एकच सांगेल की हे जे पापड आहेत हे चवीला अतिशय उत्तम लागतात. साबुदाण्यावर सुद्धा डिपेंड असतं. कधी कधी साबुदाणा कडक येतो, तर कधी कधी हे
पापड जे आहेत ते कडक येण्याची सुद्धा शक्यता असते. पण कडक जरी आले किंवा कसेही असले तरीही चवीला अतिशय उत्तम लागतात. चव याची कुठेही बिघडत नाही. चव अप्रतिमच लागते. तर तुम्ही नक्की करून बघा आणि पातळ लाटण्याचा शक्यतोवर प्रयत्न करा म्हणजे ते जास्त कुरकुरीत बनतील. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.